आपल्या देशात पेट्रोलमध्ये इथेनॉलचं मिश्रण करूनही 1000 कोटी लिटर अतिरिक्त इथेनॉल शिल्लक आहे आणि याचा वापर जर एलपीजीच्या जागेवर झाला तर काय चमत्कार होऊ शकतो ते शंकरराव कोल्हे कारखान्याने दाखवून दिलंय। अहिल्यानगर जिल्ह्यातील या कारखान्याने एक अशी शेगडी तयार केली आहे जी पूर्णपणे इथेनॉलवर चालते आणि त्याला कोणत्याही गॅसची गरज नाही। आफ्रिकेतल्या केनियामध्येही 15 लाख घरांमध्ये असा प्रयोग केला जातो, पण भारतात अजून हा प्रयोग झाला नव्हता, जो उद्योजक आणि भाजप नेते विवेक कोल्हे यांनी करून दाखवलाय। पूर्णपणे इथेनॉलवर चालणारी ही शेगडी या कारखान्याने तयार केली आहे आणि सरकारला परवानगी मागितली की जर तुम्ही आम्हाला आदेश दिला तर आम्ही बाजारात एलपीजीलाही पर्याय देऊ। हा कारखाना आधीच दररोज 10 ते 12 टन सीएनजीचं उत्पादन करतो आणि आता एलपीजीलाही फक्त पर्यायच दिला नाही तर 15 शेगड्या तयारही करून ठेवल्यात आणि त्याची चाचणीही केली आहे। आपण एलपीजीच्या बाबतीत पूर्णपणे दुसऱ्या देशांवर अवलंबून आहोत आणि युद्ध काळात काय होऊ शकतं याचा अनुभव सध्या येतोय। शिवाय एकूण एलपीजीच्या 10% एलपीजी आपल्या उद्योगांनाही लागतो। पण विवेक कोल्हे यांनी सांगितलं की सरकारने जर आम्हाला परवानगी दिली तर उद्योगांनाही एलपीजीचा पर्याय देऊ आणि आपल्या देशात जे इथेनॉल अतिरिक्त आहे त्याचा वापर करू। इथेनॉलचं मिश्रण पेट्रोलमध्ये केल्याने भारताचा मोठा खर्च वाचतोय आणि एलपीजी मध्येही इथेनॉलचा वापर झाला तर येत्या काळात हे गेम चेंजर ठरणार आहे। ही शेगडी तुम्हालाही आवडली असेल तर व्हिडिओ पुढे शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो जरूर करा।